मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वाडेकर इन्फो न्यूज मध्ये। जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदूभाऊ महाजन, अपक्ष म्हणून अनिल भाऊ चौधरी आणि महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद भाऊ तायडे हे तीन लोक म्हणजेच की तीन तिरंगी लढत या निवडणुकीमध्ये आहे। उद्याच्या दिवशी म्हणजे 18 तारखेला याचे मतदान होणार आहे आणि लवकरच हा निकाल आपल्या समोर येणार आहे। नेमका या निकालामध्ये कोण बाजी मारणार, त्याची गणिते कशी असणार आणि या विजयाची भविष्यामधली नांदी काय असणार या संदर्भात आपण थोडक्यात विचार करूया। मित्रांनो, या संपूर्ण या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं वजन हे जास्त होतं, साहजिकच आहे। त्यांच्याकडे मतदारांची संख्या देखील जास्त आहे, एकूण 637 काहीतरी मतदार आहेत आणि त्यापैकी एकट्या भारतीय जनता पक्षाचे 225 मतदार आहेत। त्यामुळे या एक गठ्ठा मतामुळे भारतीय जनता पक्षाचा विजय हा सुकर आहे। त्यामुळे गिरीश भाऊ महाजन जे राज्याचे हेवीवेट मंत्री आहेत, यांची भूमिका या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून गिरीश भाऊ यांनी आपल्या कर्तृत्वाची आणि नेतृत्वाची चमक देखील दाखवलेली आहे। म्हणजेच की महाजनांच्या महाजनकीपुढे अनेक पक्षी गारद झाले नाही ना, असा विचार आज आपल्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात केला जातो आहे। या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये काही मयत आहेत, पण आपल्या जी मतदारांची यादी आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे 225 मतदार आहेत, शिवसेनेच्या शिंदे गटाकडे 140 मतदार आहेत, त्याचबरोबर अजित पवार गटाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 92 मतं आहेत। त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे 22 मतदान आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे 11 मतदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडे जवळपास 40 मतदार आहेत। यामध्ये काही अपक्ष आहेत, इंडिपेंडंट जे आहेत ते जवळपास 44 मतदार आहेत। विविध आघाड्यांमधून जे निवडून आलेले मतदार आहेत ते जवळपास 55 आहे आणि MIMचे 3 उमेदवार आहेत। अशा प्रकारे आपल्या या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये ही मतदारांची संख्या आहे। त्यातल्या त्यात या मतदारांच्या संख्येमध्ये भारतीय जनता पक्षाचे मतदार, त्यातल्या त्यात शिवसेनेने मध्यंतरीच्या काळामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं की रेश्माताई काळे यांनी जळगाव महानगरपालिकेच्या नगरसेवक आहेत, त्यांनी बंडखोरी केली। या बंडखोरी मागे नाशिकचं कारण जरी असलं, म्हणजेच की त्या ठिकाणी नाशिकला देखील बंडखोरी झाली होती। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दराडे यांच्या विरोधात उमेदवार उभा राहिला होता भारतीय जनता पक्षाचा। त्यामुळे या ठिकाणी फार मोठी गफलत झाली आणि तो गोंधळही उडाला। राज्याचे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ही सुद्धा नाराजी व्यक्त केलेली होती। त्या प्रसंगी पंगत वगैरे वाढून झाल्यानंतर वाजा वाजणार असेल, अशा अनेक गोष्टी त्यांनी या प्रसंगी केलेल्या होत्या। याच्या मागे नाशिकची किनार होती आणि यामध्ये मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी शिष्टाई करत रेश्माताई काळे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला। पण जेव्हा नाशिकचा उमेदवारी अर्ज हा मागे घेतला तेव्हा यामागे मी एक गोष्ट अजून सांगू इच्छिन की नाशिकमध्ये अजूनही भारतीय जनता पक्षाला तरी देखील शाश्वती नाही की दराडेच यांना भारतीय जनता पक्षाचे मतं पडतील। हा मुद्दा आपण बाजूला ठेवूया आणि आपल्या जळगाव जिल्ह्याकडे निवडणूक प्रक्रियेमध्ये मला एक सांगावं असं वाटतं की गिरीश भाऊ महाजन हे गुजर समाजाचे आहेत, रक्षाताई खडसे केंद्रीय राज्यमंत्री गुजर समाजाचे आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील गुजर समाजाचे आहेत आणि उमेदवारी सुद्धा गुजर समाजाच्या नंदूभाऊ महाजन यांना मिळालेली आहे। पण एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, हा जरी सामाजिक दृष्टिकोन बाजूला ठेवला तरी सुद्धा नंदूभाऊ महाजन हे प्रामाणिक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत। त्यांचं एक वाक्य नेहमीच आहे की तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्ही काम करत राहा, पक्ष कधी ना कधी दखल घेतो। हे त्यांचं वाक्य मला नेहमी आवडायचं जेव्हा माझी त्यांच्याशी चर्चा व्हायची भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात। त्यावेळेला शेतकरी नेत्याला ही उमेदवारी मिळालेली हा एक दुसरा प्लस पॉइंट आहे आणि त्यामुळे नंदूभाऊ महाजन यांची उमेदवारी महाजनांच्या महाजनकीमुळे नक्कीच आज ही अतिशय उजवी आहे आणि त्यांचा विजय हा सुकर, निश्चित आणि परफेक्ट मानला जात आहे। मित्रांनो, नंदूभाऊ महाजन यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात काम करत आहेत आणि चंद्रकांत पाटील ज्या वेळेला आता 2024च्या निवडणुकीमध्ये उभे होते 25च्या, त्यावेळेला त्यांनी
नंदुभाऊ महाजन यांच्याकडे संपूर्ण मतदारसंघाची जबाबदारी होती, म्हणजे त्यांनी जबाबदारी पार पाडलेली होती. यात अजून एक मुद्दा असाही आहे की मागच्या 19च्या निवडणुकीमध्ये तत्कालीन आपली रोहिणीताई खडसे यांच्या विरोधात नंदुभाऊ महाजन यांनी निवडणुकीमध्ये काम केला असा आरोप एकनाथराव खडसे यांनी केला होता. कदाचित खडसे विरोधक ते बनल्यामुळे त्यांनाही उमेदवारी मिळाली असावी, हाही एक मुद्दा आहे. पण एक गोष्ट गिरीशभाऊ महाजन यांनी नक्कीच सांगितली होती की नंदू महाजन यांच्या संदर्भात मी उमेदवारीसाठी काही प्रयत्न केला नव्हता. ते केंद्रीय स्तरापर्यंत आपले मत मांडण्यामध्ये किंवा आपली भूमिका मांडण्यामध्ये यशस्वी ठरले व त्यांना उमेदवारी मिळाली असं गिरीशभाऊ म्हणताय. पण या उमेदवारी मागे कोण आहे, कोणाची शिष्टाई आहे, कोणाची महाजनकी आहे हे आपल्याला कळते एवढं मात्र. यामध्ये जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत शरदभाऊ तायडे, अतिशय तळागाळातील व्यक्तिमत्व आहे. सुरुवातीला काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सर्वसामान्य कुटुंबातून येऊन सुद्धा त्यांनी आपली भूमिका ही एक विशिष्ट लेवलने स्टँडर्ड ठेवलेली आहे, यात दुमत नाही. संपूर्ण राज्यामध्ये काँग्रेस पक्षावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किंवा शरद पवार गट हा अतिशय सरेंडर होत असताना शरद तायडे यांच्यासमोर ऑफर नव्हती असं मुळीच होऊ शकत नाही. परंतु निष्ठा, प्रामाणिकता यांच्या कसोटीवर शरदभाऊ तायडे हे अतिशय परफेक्ट उतरले आणि त्या निवडणुकीमध्ये अतिशय जोमाने उभे आहेत. व त्यांची भूमिका म्हणजे माझ्या माहितीनुसार काँग्रेस, त्याच्यानंतर काही विविध आघाड्या, NCP, शरद पवार गट आणि MIMची हे सगळे जर मतं आपण एकत्र धरली तर जवळपास 174 मतं होतात. म्हणजेच की आपल्याला माहिती आहे निकाल काय लागणार आहे, पण ती निकाल बदलवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे का हे आजमावण्याचं काम शरदभाऊ तायडे करत आहेत. त्याबद्दल खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. यामध्ये अजून एक महत्वाची तिरंगी लढत मध्ये जी भूमिका महत्वाची मांडलेली आहे ते म्हणजे भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांनी रंगत आणलेली आहे. अनिल भाऊ चौधरी हे अतिशय सुरुवातीपासून म्हणजे नंदू महाजन यांना तर अक्षरशः फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली. शरदभाऊ तायडे यांना एक दिवस आधी उमेदवारी जाहीर झाली. पण अनिल भाऊ चौधरी हे तब्बल वर्षभरापासून या निवडणुकीमध्ये प्रयत्न करत आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी त्यांनी यापूर्वीच प्रचार व प्रसार करत आपली उमेदवारी ही लोकांसमोर, मतदारांसमोर मांडलेली आहे. आता या सर्व घटनेमध्ये अनिल भाऊ चौधरी यांनी मध्यंतरी सांगितलं होतं की मला नगरपालिकांचा याचा अनुभव आहे, त्यामुळे अनुभवी व्यक्तीला निवडून द्या अशी त्यांची भूमिका आहे आणि ती रास्त वाटते. ही मतदारांना किती भावते हे आपल्याला 18 तारखेनंतर नक्कीच कळणार आहे. मी थोडासा विधानसभा मतदारसंघाबद्दल या ठिकाणी विचार करणार आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत चंद्रकांत भाऊ पाटील हे एक हेवीवेट नेते या शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका ही महत्वाची आहेच. परंतु त्याच प्रसंगी ही जागा पूर्वीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची होती. राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेना यांच्या दोघांमध्ये चालत असलेली सुंदोपसुंदी, कार्यकर्त्यांमध्ये झालेला मनमुटाव, शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात झालेला मनमुटाव आणि तेथील घटना, या सगळ्या घटनांचा जर विचार केला, भविष्यामध्ये जर या दोघांमध्ये म्हणजेच की शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये जर थोडंफार वितुष्ट निर्माण झालं तर या मतदारसंघाची, भारतीय जनता पक्षाची जबाबदारी नंदूभाऊ महाजन यांच्यावर नक्कीच येणार आहे व पक्षाचे पाईक कार्यकर्ते म्हणून त्यांना ती चोखपणे पार सुद्धा पाळावी लागणार आहे, हे मात्र तेवढंच नक्की आहे. मात्र ह्या गोष्टी जर आपण बाजूला ठेवल्या तर आमदार चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेचे विद्यमान उमेदवार भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे नंदूभाऊ महाजन यांच्यामध्ये दोघांमध्ये अतिशय चांगलं असं ट्युनिंग आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन्ही जण काम करत असताना अतिशय संयमाने, एकोप्याने व तेवढ्याच सलोख्याने काम करत आहेत. त्यामुळे नंदूभाऊ महाजन आणि आमदार चंद्रकांत पाटील जरी पक्ष वेगळे असले तरी सुद्धा भविष्यात यांचं ट्युनिंग मात्र हे कायम एकत्र राहील. आणि म्हणून गुलाबराव पाटलांचं जे वाक्य आहे की या दोघांमध्ये आय लव्ह यूचे रिलेशन आहे ते खरोखर अतिशय परफेक्ट वाटतात, एवढं मात्र नक्की. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि या व्हिडिओ खाली कॉमेंट करायला विसरू नका. वाडेकर सिन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र.